नमस्कार श्रोते हो. एक व विज्ञानिशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण श्री ज्ञानेश्वरीमधील 6व्या अध्यायातील आत्मसंयम योग यामधील 34च्या पुढील ओव्या आज घेणार आहोत. ओम नमो ज्ञानेश्वरा. तैसी गुरु कृपा होय, तरी करिता काय आपुनो हे, म्हणोनी ते आपार माते आहे ज्ञानदेव म्हणे. तेने कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतींद्रिये परी भोगवीन, इंद्रिया करवी. ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसती जेथ. म्हणोनी तो भगवंतू, जो निसंगाचा सांगा तू, तो म्हणे पार्था दत्तचित्तू होई आता. आयके योगी आणि संन्यासी जन, हे एकची सिनाने झनी मानी. एरवी विचार जती जव दोन्ही, तव एकची ते. सांडीजे दुजया नामाचा अभ्यासू, तरी योगू तोची संन्यासू. पाहता ब्रह्मी नाही अवकाशू, दोही माझी. जैसे नामाचे नि अनारिसेपणे, एका पुरुषा ते बोलावणे. का दोही मार्गी जाणे एकाच्या ठाई, ना तरी एकची उदक सहजे. परी सिनाना घंटी भरिजे, तैसे भिन्नत्व जाणिजे योग संन्यासाचे. आयके सकळ समते जगी, अर्जुना गा तोची योगी. जो कर्मे करोनी रांगी, नो हेची फळी. जैसी नाही हे उद्भविजे, जनी अहम बुद्धी विन सहजे. आणि तेथेची येतीये बिजे अपेक्षीना. या ओव्यांचे निरूपण करताना, अर्थ सांगताना माऊली महाराज इथे स्पष्टीकरण देतात. जशी सद्गुरूंची कृपा होईल तर प्रयत्न केला असता काय प्राप्त होणार नाही. म्हणून ज्ञानदेव माऊली म्हणतात, ती सद्गुरु कृपा माझ्यावर अपार आहे. त्या गुरुकृपेनेच मी बोलेन. अव्यक्त असलेली वस्तू इंद्रियांकडून भोगवीन व सर्वांना प्राप्त करून देईन. ऐका, यश, श्री म्हणजेच लक्ष्मी, औदार्य, ज्ञान आणि वैराग्य, ऐश्वर्य हे 6 गुण ज्याच्या ठिकाणी वास करतात. म्हणून ज्यास भगवंत म्हणतात. जो सर्व संग परित्याग केलेल्याचा मित्र आहे, तो श्रीकृष्ण पार्थास म्हणाला. आता तू लक्ष देऊन ऐक. हे अर्जुना, निष्काम कर्मयोगी आणि संन्यासी हे दोन्ही एकच आहेत. त्यांना तू कदाचित वेगळे मानशील, पण तसे मानू नकोस. कारण विचार करून पाहिले तर हे दोन्ही एकच आहेत. नावांचा वेगळेपणा टाकून दिला तर जो योगी तोच संन्यासी आहे. तत्वतः पाहिले तर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी या दोघात अंतरच नाहीये. जसे एकाच पुरुषाला 2 वेगवेगळ्या नावांनी हाक मारतात, किंवा एकाच गावाला 2 मार्गांनी जाता येते, किंवा वेगवेगळ्या भांड्यात ठेवलेले पाणी जसे एकच असते, तसाच योग व संन्यास यांचा वेगळेपणा फक्त दिसण्यापुरताच आहे. हे अर्जुना, जो कर्माचे आचरण करून त्यांच्या फलाविषयी आसक्त होत नाही, त्यालाच
या जगी एकमताने योगी म्हणतात. जशी पृथ्वी वृक्षदिना उत्पन्न करताना अहंकार दाखवित नाही व त्यांना येणाऱ्या फळाची अपेक्षा करीत नाही. श्रोते हो, इथे आपल्या ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायातील 44 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. झालेली सेवा मी सद्गुरू ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. ओम नमो ज्ञानेश्वरा. धन्यवाद.